अश्विनीचा 4 वर्षाचा मुलगा मोनू शाळेला निघाला. त्यानंतर अश्विनीला मळमळ होऊ लागली. ती घाबरली आणि विचार करू लागली की ती पुन्हा गर्भवती आहे की काय. ती पुन्हा आई होणार होती याचा तिला आनंद झाला होता आणि तिला दुसरे अपत्यही हवे होते. पण तरीही ती मनात काळजी करू लागली, कारण मागच्या वेळीसुद्धा मोनूला सांभाळायला कोणी नव्हतं आणि यावेळी काय होणार कोणास ठाऊक. कारण आता तिला आपल्या मुलाचीही काळजी घ्यायची होती. पती ऋषभला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने सांगितले की मागच्या वेळीही आपण सर्व काही सांभाळले होते, त्यामुळे यावेळीही आपण सर्व काही हाताळू. तू आता काही काळजी करू नको. पण अश्विनीच्या मनात त्याच जुन्या गोष्टी घुमू लागल्या. इकडे जेव्हा अश्विनीच्या सासूबाईंना हे कळले की अश्विनी पुन्हा आई होणार आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ते विचार करू लागल्या की कदाचित आता देवाने त्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी दिली असेल. गेल्या वर्षी त्या किती आनंदी होत्या. त्यांची मुलगी गरोदर होती, पण अवघ्या 1 महिन्यानंतर तिने आपले बाळ गमावले. डॉक्टरांनी असेही सांगितले होते की त्यांची मुलगी पुन्हा गर्भवती होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेव्हा अश्विनीच्या सासूला जबर धक्का बसला आणि ती विचार करू लागली की कदाचित त्यांच्या सुनेच्या गरोदरपणात त्यांनी तिला दुखावले असेल. त्यामुळेच माझ्या मुलीला या सगळ्यांचा सामना करावा लागत आहे. इकडे अश्विनीही भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून गेली होती. ती विचार करू लागली, गेल्या वेळी जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिच्या सासूने वृषभला सांगून मला त्यांच्या गावी बोलवले होते, जेणेकरून त्या माझी योग्य काळजी घेऊ शकतील. पण तिथे गेल्यावर त्यांनी मला घरची कामे करायला लावली. वृषभच्या नोकरीच्या ठिकाणी वृषभ आणि अश्विनी आनंदाने एकत्र राहत होते आणि तिची सासू त्यांच्या धाकटा मुलगा नितीनसोबत गावात राहत होत्या. जेव्हा अश्विनी गावात पोहोचली तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पण त्याचवेळी तिची सासू तिला प्रत्येक कामात टोमणे मारत असे. तुझ्या आईने तुला काही शिकवले नाही. अश्विनीची आई 2 वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली होती. त्यामुळे अश्विनी आईच्या नावाने रडू लागली. एके दिवशी तिची सासू म्हणू लागली, सुनबाई, आज मला महाराजा पद्धतीने केलेली डाळ खायची खूप इच्छा होत आहे, म्हणून कृपया माझ्यासाठी तू महाराजा डाळ बनव. तिने मोठ्या उत्साहाने ती डाळ तयार केली. पण तितक्यात सासू सासऱ्यांनी जेवण चाखलं तेव्हा त्या ओरडल्या आणि म्हणाल्या, छी, कसली बेस्वाद डाळ बनवली आहेस, त्यात मसाले नाहीत, मीठ नाही. असे म्हणत अश्विनीच्या सासूने गरम गरम डाळ तिच्या दिशेने फेकली. तेव्हा अश्विनी तिथून निघून गेली. पण अचानक गरम डाळीची वाटी घरी पोहोचलेल्या तिच्या वडिलांच्या अंगावर पडली आणि दिनेशजी जोरात ओरडले, अरे हे सर्व काय चाललं आहे. अश्विनीच्या सासूबाई आधी घाबरल्या होत्या, मग उद्धटपणा दाखवत त्या म्हणाल्या, अरे तोंड वर करून इथे काय करायला आला आहात. हे तुमच्या मुलीचं घर आहे, हॉटेल नाही, जिथे तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तोंड वर करून इथे येशील. जाऊ द्या, इथे येण्या अगोदर पुढच्या वेळी मला कॉल करा, जेणेकरून असं अचानक येऊन तुम्ही मला घाबरून टाकणार नाही. दिनेशजी रागाने म्हणाले, तुम्ही घाबरले पाहिजे. जर तुम्ही असे चुकीचे काम केले तर तुम्हाला भीती वाटायला पाहिजे. माझ्या मुलीवर गरम डाळ टाकण्याची तुमची हिंमत कशी झाली. ती तिथून निघून गेली हे चांगलं झालं, पण ही शिक्षा मला झाली. मी माझ्या मुलीला अशा वाईट वातावरणात राहू देणार नाही. अश्विनीची सासू रागाने म्हणाली, तुझ्या मुलीला इथून कायमचं तू घेऊन जा. ती आता माझ्या घरात राहणार नाही. तुम्ही तिला स्वयंपाक कसा करायचा हे देखील शिकवले नाही. तुम्ही इथे फक्त मला प्रभावित करण्यासाठी आले आहात का. जर ती एवढी मूर्ख असेल तर तिला माझ्या घरी फुकटची भाकरी इथे मिळणार नाही. दिनेशजी रागाने म्हणाले, ठीक आहे, आधी पोलीस येतील, इथेच बंदोबस्त करतील ते तुमचा, मग मी माझ्या मुलीला घेऊन जाईल. पोलिसांचे नाव ऐकताच अश्विनीची सासू घाबरली आणि म्हणाली, अहो मी असे काही केले नाही, जेणेकरून तुम्ही पोलिसांना बोलवत आहात. अश्विनी जाऊन तिच्या बाबांजवळ उभी राहिली आणि म्हणाली, पप्पा, डाळीत मसाले थोडे कमी होते, डाळ चवदार वाटत नव्हती, म्हणून त्यांनी डाळीची वाटी माझ्यावर फेकली. दिनेशजी थक्क झाले आणि म्हणू लागले, बेटा तू मला माफ कर, मी तुझे लग्न अशा घरात लावले आहे, ही माझी चूक आहे. अश्विनी चिडली आणि म्हणू लागली, पप्पा यात तुमचा काय दोष आहे. माझ्या सासूबाईचा असा स्वभाव असेल हे तुम्हाला थोडंच माहीत होतं. बोलता बोलता ती रडू लागली. तर तिची सासू रागाने म्हणाली की हे सगळे कौटुंबिक वाद आहेत, इतकं रडण्याची गरज नाही. तू शांतपणे खोलीत जा आणि भाऊ तुम्ही तुमच्या घरी जा. हे प्रकरण जास्त वाढवण्याची गरज नाही. दिनेशची अंगणात पडलेली खुर्ची ओढत तिथेच बसले आणि प्रकरण नक्कीच वाढेल असे ते म्हणाले. आज ही गरम डाळीची वाटी माझ्या कपड्यांवर पडली आहे आणि हा त्याचा पुरावा आहे. माझ्या मुलीच्या स्वाभिमानाशी खेळलं जात आहे, म्हणून माझी मुलगी इथे राहणार नाही. मग तुम्ही तिला इथून घेऊन जाणार का. तिला तुमच्या घरी ठेवणार का.
लग्नाची मुलगी आहे ती. लोक बोलतील तेव्हा तुम्ही काय म्हणाल? लोक म्हणतील अश्विनी तिच्या आईवडिलांच्या घरी पडलेली आहे. तेव्हा दिनेशजी उपहासाने हसले आणि म्हणाले की तुम्हाला तिच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही, हे माझं काम आहे. मग त्यांनी लगेच ऋषभला कॉल केला आणि म्हणाले, बेटा मी नुकताच तुझ्या घरी आलो आहे. तुझ्या आईने माझ्या अंगावर गरम डाळ टाकून आंघोळ घातली आहे. ती गरम डाळ तुझ्या बायकोवर पडणार होती. तुला माहीत आहे ना, तुझी बायको आता आई होणार आहे. अशा वेळी माझ्या मुलीच्या जीवाला धोका असताना तू तिला इथे सोडून गेलास तर याचे जबाबदार कोण असेल? ऋषभ स्तब्ध झाला आणि म्हणाला, काय म्हणताय पप्पा? आईने असे केले आहे का? अजिबात तुम्ही काळजी करू नका. मला वाटलेच होते की आईने अश्विनीला गावी बोलवले आहे. ती तिची योग्य काळजी घेईल, त्यामुळे मला माझ्या बायकोची काळजी राहणार नाही. पण असे असेल तर अश्विनीला तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. मी लवकरच तिकडे येईल. दिनेशजी अश्विनीला म्हणाले, बेटा मी माझ्या जावईसोबत बोललो आहे. तुला कोणाचाही विचार करण्याची काही गरज नाही. तू तुझे सामान बांधून घे आणि शांतपणे इथून आपण निघून जाऊया. अश्विनी लगेचच तिच्या खोलीत गेली आणि तिने तिची बॅग पॅक केली होती. आता दिनेशजींनी पोलिसांची धमकी दिली होती, त्यामुळे अश्विनीच्या सासूबाईही पूर्णपणे गप्प झाल्या. तेवढ्यात अश्विनीची नणंद घरी आली आणि म्हणाली, अहो वहिनी, तुम्ही कुठे बाहेर जात आहात का? तेव्हा दिनेशजी म्हणू लागले, हो बेटा, ती आता इथे राहणार नाही. मी पाहिलं आहे की तुझी आई तिच्यावर किती अत्याचार करत होती. असे सांगून ते आपल्या मुलीला तिथून घेऊन गेले. तर नितीन म्हणाला, आई मी तुला आधीच सांगितले होते की तू माझ्या वहिनीशी प्रेमाने वाग, पण तू माझं एक ऐकलं नाहीस. सासू होण्याच्या ध्यासात तू माझ्या वहिनीला माझ्यापासून लांब ठेवलंस. तो सुद्धा चिडून त्याच्या खोलीत निघून गेला होता. दुसरीकडे अश्विनी तिच्या आई वडिलांच्या घरी पोहोचली होती, पण तिची काळजी घेण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं. याशिवाय ती तिच्या पतीलाही मिस करत होती. त्यामुळे तिने ऋषभला सांगितले की ज्यांना सांभाळायला कोणीच नाही तेही एकत्र राहून मुलाची काळजी घेतात. त्यामुळे कोणतीही अडचण आली तर मला तुझ्यासोबतच राहायचं आहे. मला इथे वडील आणि भावासोबत राहणे बरे वाटत नाही. भावाचं लग्न झालं असतं आणि माझी वहिनी आली असती तर मला इथे थोडं वाईट वाटलं असतं. ऋषभलाही आपल्या पत्नीला इतर कोणाकडे सोडायचेच नव्हते, त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीलाही सोबत नेले होते. शेवटी ऋषभला त्याच्या बायकोची काळजी घ्यावी लागली. जेव्हा प्रसूतीची वेळ जवळ आली तेव्हा ऋषभने एका अनुभवी महिलेला कामावर ठेवले, जिने घरातील कामासोबत त्याच्या पत्नीची देखील काळजी घेतली आणि प्रसूतीनंतरही त्यांनी तिची काळजी घेतली. सासूनेही सुनेकडे येण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना ऋषभने स्पष्ट नकार दिल्याने अशा वेळी पत्नीला सोबत ठेवून आईचा ताण त्याला वाढवायचा नव्हता. प्रकरण चिघळण्याआधीच मिटले हे बरे झाले, नाहीतर सासरच्या घरी राहून आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडला असता किंवा आपल्या होणाऱ्या मुलासोबत काही घडले असते तर काय झाले असते, असा विचार करून अश्विनी थरथर कापत होती. असो, यावेळी ती आई होणार होती, तेव्हा ती थोडी घाबरली होती. पण यावेळी तिच्या सासूबाईंनी समोरूनच तिला कॉल केला आणि म्हणाल्या, सुनबाई, मला एकदा शेवटचं माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माहीत आहे. काही वेळानंतर मला माझी चूक लक्षात आली आहे, पण मी तुझी माफी मागेन आणि तुला माझ्या वागण्यात काही चूक दिसली तर तू मला स्पष्ट सांग. असं म्हणत त्या फोनवरच रडायला लागल्या. त्यामुळे अश्विनीचे मन द्रावले आणि ती हळूच म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही माझी काळजी घ्यायला इथे या. एवढं बोलून तिने फोन ठेवला. अश्विनीच्या सासूबाईंना त्यांनी केलेल्या चुकांचा खरंच पश्चाताप झाला होता, कारण त्यांना भीती वाटत होती की आपल्या मुलीच्या बाबतीत जे काही घडले ते त्यांच्या चुकांमुळेच घडले असावे. त्यामुळे यावेळी पश्चाताप करण्याचा एकच मार्ग म्हणून त्यांनी आपल्या सुनेशी खूप चांगले वागायला सुरुवात केली आणि संपूर्ण वेळ तिची चांगली काळजी घेतली. जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा अश्विनीने एका सुंदर निरोगी मुलीला जन्म दिला आणि ती देखील पूर्णपणे निरोगी होती. तिच्या सासूने तिची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे अश्विनीनेही तिच्या सासूवर विश्वास ठेवायला सुरुवात केली होती आणि तिने त्यांना मनापासून माफ केले होते. इथे 2 महिन्यांनी आनंदाची बातमी आली की अश्विनीची नणंद पुन्हा आई होणार आहे, ज्यामुळे कुटुंबात पुन्हा आनंदाची लाट उसळली. अश्विनीच्या सासूने मनातल्या मनात देवाचे आभार मानले की कदाचित देवाने त्यांनी केलेल्या चुकांना माफ केलं आहे. तेव्हा अश्विनीच्या नंदेने 9 महिन्यानंतर एका गोंडस मुलाला जन्म दिला. कुठेतरी अश्विनीच्या सासूच्या लक्षात आले की त्यांनी आपल्या सुनेच्या प्रसूतीच्या वेळी गैरवर्तन केले होते.
म्हणूनच कदाचित त्यांच्या मुलीलाही हे सर्व सहन करावे लागले. परंतु आता त्यांना समजले आहे की त्यांनी त्यांच्या सुनेशी कसे वागावे. त्यामुळे आता त्यांच्या मुलीच्या आयुष्यातही सर्व काही सुरळीत झाले आहे. मित्रांनो, एखाद्या निरागस मुलीला रडवण्याअगोदर विचार करायला हवा की त्याला तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत चुकवावीच लागेल. त्याचमुळे मला आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. तुमचे मत कमेंट करून कळवा. धन्यवाद. आभारी आहोत.